ही फक्त एक कथा नाही, अनेक अपूर्ण स्वप्नांचा आवाज आहे. कधी कधी आयुष्य बदलतं आणि आपल्याला कळतच नाही की आपण कुठे हरवून जातो. त्यात आपली स्वप्न, आशा, अपेक्षा सगळ्या नजरेआड होऊन जातात. परंतु त्या सारख्या मानवर करून आपल्याला हाका मारत असतात की तू करू शकतेस आणि करत राहा, थांबू नकोस. परंतु एकाला धरायला गेलं की दुसरं हातातून सुटल्यासारखं होऊन जातं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दम घुटत राहतो. जादू आहे बघ तुझ्या हातामध्ये. थँक्यू सो मच. काय शिकून सरून उपयोग झाला एवढा? आपल्या बरोबर उन्हाचं काम करते आता कंच. जे हात वेदनेचे साक्ष देत आहेत, त्याच हातांनी एकेकाळी सौंदर्य घडवलं होतं. अगं वैशो, किती सुंदर मेकअप केलास. आमच्या वेडे होते बघ आज. होणारच आहे, तो आहेच एवढे सुंदर. जादू आहे बघ तुझ्या हातामध्ये. थँक्यू सो मच. तुला आवडला मेकअप? हो, खूप आवडला. खूप गोड दिसते. थँक्यू. वैष्णवी, चहा झाला का? कधीची भाकरी थापीत बसली? त्या किरणचा डबा करायचा आहे अजून. काय बाई, कधीच टायमावर चहा नाही, कधी सकाळच्या वारी लवकर उठत नाही. किती वेळा सांगायला होते चहा द्यायला. सगळा पसारा तसा पडलाय, ओले टावेल खुर्चीवर. एवढा वेळ लागतो चहाला? किती वेळ झाला? दिवस डोक्यावर आलाय. उद्यापासून मला 7 वाजता चहा पाहिजे हातात. डबा झाला का? हा झाले, आणते. आण लवकर. वहिनी, ते सगळे सोडा, एवढे कपडे इस्त्री करून द्या. मला कॉलेजला जायचे लवकर. राजा आले त्यांना उठाय नको, लवकर कराय नको, लवकर. आम्हाला असं होतं काय? नुसता जागा मागा मला पागा, नटणं थटणं, कामाचा ना पत्त्या. दिशो मालूम फसव दंड आहे त्यांचं. आण लवकर डबा, लय टाइम झालाय. वहिनी, वहिनी, कसला वास येतोय? वहिनी, काय केलं ते? मला आज हा ड्रेस घालायचा होता. अगं गडबडीत झालं ग, लक्षातच आलं नाही माझ्या. काय लक्षात आलं नाही तुझं? कायमचं ते काय करायचं पोरीने फंक्शनला? आता कुठला मुहूर्त काढून आली काय माहित करा? मुहूर्त काढून आली काय माहित करा? मुहूर्त हाच तो मुहूर्त.
राम 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 या चला काय ऊन आहे. कसा झाला प्रवास? नाही व्यवस्थित झाला. काय पाऊस पाणी तुमच्याकडे? पाऊस पाणी काही भागात झालाय आमच्या, पण उष्णता एवढी का खूप असं खूप ऊन आहे ना. हो. काय तुमचं आमच्याकडे येणं होतं का नाही पुण्याकडे कधी? नाही पुण्याला फारसं नाही येणं होत. कवठे. तुम्ही पुण्याला कुठं राहता? आता पुण्यामध्ये आम्ही वाघोलीमध्ये. वाघोलीमध्ये? आता फ्लॅट retired आहे का तुमचा? हा फ्लॅट आहे, 2 मुलं आहेत. हा मुलगा आहे का तुमचा? एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी लहान आहे का? मुलगी लहान आहे. तुम्हाला आता आमची ओळख करून देतो आमच्या इकडली. हा माझा मोठा मुलगा, हा MBA झालेला आहे, जॉबला आहे, चांगल्या जॉबला पुण्यामध्येच जॉब करतो. तो मोठा आहे का? मोठा आहे. आणि एक आपली मुलगी लहान आहे. हा. आणि हे आमचे काका हा राम आणि हे मामा. राम राम. हे मुलगा आहे, हे मुलाचे वडील आहेत. हा. आणि हे मुलाचे छोटे बंधू, ते मुलाचे आहेत ना काका आहेत, आणि ते 2 जण चुलत मामा आहेत. ओके. हो. छोटे बंधू काय करतात ते? आता माझं पुण्यामध्ये इंजिनिअरिंग चालू आहे. आणि पाहुण्यांचं माझं हार्डवेअरचं शॉप आहे का गावामध्येच आहे. गावामध्येच आहे का? ओके. चांगलं चालत आहे. बरं का 10-12 वर्ष झालं. चालेल. मग आता इंजिनिअरिंग झाली, मग आता गावालाच का तुम्ही? हा, आता कॅम्पस सिलेक्शन झालंय आणि वर्क फ्रॉम होम भेटले, सो आता गावाकडूनच करणार आहे सगळं मॅनेज. कोणतं कॉलेज होतं तुमचं? JSP. आता पुण्याला जॉबला असताना गावाला करमतं काय? ते पप्पांमुळे यावं लागतंय गावाला. पप्पांना लय गावची आवड आहे. 8-10 दिवसाला एक राऊंड त्यांचा असतोच आहे गावाला. त्याच्यामुळे म्हटले मग मुलगी द्यायची तर ती पण गावाला द्यायची. आता मला तर सिटीच आवडते. ठीक आहे, आता हाही छत्र आहे, काय करणार आहे आपण, काय का? आपल्या गप्पा आता भरपूर झाल्या, म्हणजे बोलायचं ना. बोला की. एक बाळा बसू. तू बस. मुलीला काय विचारा. विचारतो. विचारते ना मग. विचारतो. बाळा नाव काय तुझं? वैष्णवी विष्णू जाधव. शिक्षण काय झाले? MBA झाले मार्केटिंग मध्ये. कोणत्या कॉलेजला? DY पाटील. आता पुढे काय ठरलं? काय जॉब करायचा का? पुढे अजून तर काही ठरवलं नाही, बघूया. स्वयंपाक वगैरे येतो ना? हा, स्वयंपाक येतो सगळा. आता स्पेशल काय आवड आहे अशी? माझा मेकअपचा कोर्स झालेला आहे. हा. मेकअपची खूप आवड आहे लहानपणापासून. अच्छा.
तर आता आपल्या सर्वांची झाले बोलणं. आमची मुलगी लहानपणापासून पेडीएम मध्ये वाढलेली. तिला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारते, तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा. बरोबर आहे तुम्ही बोलताय ते. किरण हे काय तुला बोलायचं ते बोलून. संकेत त्यांना 5 मिनिट आपल्यावरती तयारीचा दरवाजा खोलून दे. तुला कॉलेजचं लास्ट इयर आहे का आता, का झालेलं आहे पूर्ण MBA? नाही पूर्ण झाले. आता मेकअपचे क्लासेस वगैरे झालेले आहेत ना, त्याच्यामुळे मग ऑर्डर्स वगैरे असतात. MBA केलं आणि मेकअपचे क्लासेस का? लहानपणापासून आवड होती मेकअपची, आणि तसं बघायला गेलं MBA करून जेवढं जॉबमध्ये नाही भेटत तेवढे ह्या मेकअपच्या एका ऑर्डरमध्ये मिळतात. मग आता पुढे जाऊन काय नोकरी करायची की बिझनेसचं काय? नाही, अजून काही डिसाईड नाही केलं, बट केलं तर मेकअपमध्येच काहीतरी करेन. मग तू इकडे पुण्याला राहिलेली, मग तुला गावाला वगैरे करणार का? माझं पहिल्यापासून असं आहे, मला राहायला कुठेही असतं तरी चालेल, सिटी असो किंवा गाव असेल. फक्त असं आहे की माझा नवरा खंबीर माझ्यासोबत उभा राहणारा पाहिजे. पण गावाला बिझनेसचं वगैरे थोडंसं अवघड आहे. तुला वर्क फ्रॉम होम वगैरे असेल तर त्या गोष्टी जमल, बिझनेस नोकरी वगैरे करायला. बिझनेसचं थोडं अवघडच जातं लेडीजला. तुम्ही काय जॉब करताय की? माझं शॉप आहे, हार्डवेअरचं शॉप आहे, 10-12 वर्षापासून आहे जणू. माझं आणि कसं घरी कसं आहे, घरी माझी आई वडील, ते आई थोडी कडक आहे, वडिलांचं काय नाही एवढं, त्यामुळे वातावरण थोडं स्ट्रिक्ट राहतं. त्यामुळे थोडंसं हे बिझनेसचं वगैरे थोडंसं अवघडच जाईल. हे बघा, बाकी घरातली काही सगळ्या गोष्टी मला जमतात. स्वयंपाक म्हणू नका किंवा घराची कामं हे सगळं करायला तयार. तर त्या गोष्टी तर आल्याच पाहिजे मुलीला सगळ्यात. तसं माझ्या मम्मी पप्पांनी खरं सांगायचं म्हटलं तर मला कधी या गोष्टी नाही करून दिल्या. बट आता पुण्याला मी हॉस्टेलवर वगैरे राहिलेली आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जमतात मला. आणि आता सध्या तर मी दादाकडेच राहते पुण्याला, आणि मम्मी पप्पा आता जस्ट एवढ्या 2-3 महिन्यामध्ये शिफ्ट झालेत गावात. तर त्याच्यामुळे गावाला येणं जाणं होतं. पप्पांची खरं तर इच्छा होती की बाबा मी इकडेच असतो आता गावाला, तर माझी मुलगी माझ्या नजरेसमोर राहील. तेवढं तुमचं स्थळ आलं होतं तेव्हा ते म्हटले की एकदा बघून घेऊ. माझं मी पप्पांच्या कधी शब्दापुढे जात. ओके. हा, तर मग त्याच्यामुळे मग त्यांना माझ्या गोष्टी क्लिअर माहिती आहेत की हिला कुठेही राहायला असेल काही प्रॉब्लेम नाही, पण नवरा असा पाहिजे की तू सगळ्या गोष्टी ऐकेल. पण तुला करमलं पाहिजे गावाला. पहिल्यापासून तू सिटीत राहिलेली मुलगी, पप्पांना आवडतं म्हणून तू इकडे आलेली, असं नाही जमणार. त्याच्यामुळे थोडंसं माझा भाऊ पण म्हणतोय की थोडा विचार करू. नाही, माझं असं नाही की आता लगेच लग्न जमलं की लगेच करायचं. मला थोडा वेळ लागेल, मला थोडं तुम्हाला पण ओळखून घ्यायला लागेल. कारण की मी आता पुणे मुंबईत राहिलेली जर मुलगी आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे, थोडा वेळ घेऊ, थोडं एकमेकांना समजून घेऊ, कारण की आपल्याला पण एकमेकांच्या गोष्टी माहिती पाहिजे. बरोबर. लगेचच्या लगेच घरच्यांनी घेतला डिसिजन आणि आपण लगेच लग्न, त्या गोष्टी आपणच टाळू. म्हणजे तुम्हालाही माझ्याबद्दल कळेल, मलाही तुमच्याबद्दल कळेल. चालते, चला आता पाहू घरच्यांचा कसा विचार होतोय सगळ्यांचा त्या हिशोबाने. एकदा म्हणलं तू पाहू आपण बोलून, काय तुझा काय. तुमचा कधी आहे का पुढचा विचार असं पुण्यात वगैरे शिफ्ट व्हायचं किंवा? आता माझा तर इथं सेट बिझनेस आहे, मी कसं सिटीमध्ये शिफ्ट वगैरे होणं. माझा जॉब वगैरे असता तर गोष्ट वेगळी होती, पण बिझनेस तिकडे तिकडे शिफ्ट करणं सोपं नाही. माझा इथे बिझनेस सेट झालेला आहे पूर्ण. ते पण आहे. तर मला असं फक्त विचारायचंय तुम्हाला की तुम्ही त्या विचाराचे नाहीत ना की म्हणजे मुलींनी घरातच राहिलं पाहिजे, घरातली सगळी कामं केली पाहिजे, बाहेर नाही डोकवलं पाहिजे. नाही, माझं ते विचार किंवा त्या गोष्टी माझं काही नाही. पण आता कसं घरी थोडं स्ट्रिक्ट वातावरण आहे. माझी आई थोडीशी आई कडक आहे, तिला नाही आवडत ह्या बाहेरच्या गोष्टी. त्यांचं काय म्हणणं असतं, बाईने घर सांभाळलं पाहिजे, असं त्यांचे थोडे जुने विचाराचे लोक आहेत. त्याच्यामुळे आता शेवटी सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. पण ते समजाच, मी म्हटलंच मला मेकअप मध्ये काहीतरी करायचं, मला स्टुडिओ वगैरे उघडायचं, किंवा मी ऑर्डर्स वगैरे कंटिन्यू करेल. बरं चला बघू, आता सगळे काही पाहुणे थांबलेले आहेत.
हॅलो. हा म्हटलं तर इथं गंधाचा कार्यक्रम चालू आहे. इथं गावामध्ये आलो एक 5-10 मिनिटं उरकन. आलो 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 उरकले टोप्या घालत्यात. रामनाका मुहूर्त पाहून घेऊ नाही. बामणाकडे जायचंय, बामणाकडे जावं लागेल. मुला मुलीची पसंत असेल तर लवकर उरकून टाकू. मुला मुलीची पसंती आहेची, मग पगा तारखेचं कसं? पुढच्या महिन्यात आहे 1-2 मुहूर्त चांगले घेऊ आपण बघून, नाही का दादा? पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत, घेऊ सुपारी फोडून. कशाला उशीर करायचा? फोडायची का मग सुपारी? घ्या सुपारी फोडून. ते ठरले तर मग कशाला वेळ घालवायचा. निघतो आता आम्ही. लय उशीर झाला. सोनू कसा वाटला मुलगा? मला तर थोडं स्ट्रिक्टच वाटलं. बोलले कसं वाटले ते काय? तुला जे विचारायचं ते विचारलं ना? विचारलं, पण ना ते मेकअपचं बोलले ना मी, तेव्हा बघूच म्हटले. काय असं परफेक्ट असं आन्सर नाही दिलं त्यांनी की करू किंवा काय. बिझनेस बद्दल नो कॉम्प्रोमाइज स्वप्न आहे आपलं. हो ना, आता मेकअप म्हटलं तर माझा जीव की प्राण आहे तसं म्हणायला गेलं. क्लॅरिटी आली पाहिजे आपल्याला, त्याशिवाय पुढे जायला मला असं वाटतं. हे काय करून फायदा पण नाही. काही जास्त करायचीच नाही. हां, पप्पाला विचारू आपण, वाटलं सर त्यांना परत एकदा क्लॅरिटी घ्या म्हणून. हा, पप्पांनाच बोलायला लावू आपण, सगळ्यात सोपं. संध्याकाळी बोलूया आपण. करून घेतलं पाहिजे आधीच. म्हणजे आधीच क्लिअर केलेलं बरं आहे ना, तर नंतर सरप्राईज भेटेल आपल्यालाच. आणि मेन म्हणजे की माझं असं म्हणणं आहे, मी गावाला राहू पुण्याला राहू मला त्याचा नाही फरक पडत. फक्त एवढंच आहे की माझ्यासोबत ते राहिले पाहिजे. मला जे करायचं ना ते त्यांनी करून दिलं ना, मी कुठेही राहायला तयार आहे. माझं तसं काही नाही आहे विषय. त्याची ॲटलिस्ट तर पप्पाकडून किंवा तू तरी क्लॅरिटी घे फॉर. मग मी तूच सांग ना पप्पांना, संध्याकाळी आपण बोलूय. म्हणजे पप्पांना असं सांग की म्हणजे सोनू घाबरती बाबा त्यांच्याशी तसं बोलायला, तुम्ही स्पष्ट बोलून घ्या म्हणा. संध्याकाळी बोलते पप्पांशी. नंतर आपल्याला पश्चाताप नको व्हायला. नंतर आपल्याला तेच एक तर आधीच कॉम्प्रोमाइज करते इथे सिटीमधून गावाला राहायचं. कॉम्प्रोमाइज काय नाही ग, तर ते सोबत उभे असतील तर काय लागतंय ना. बाकी दिसायला हँडसम होते दाजी. नाही ना ओळखलं या वैशूला? ही तीच वैशू. बघितलं का बाई तुम्ही आता जात? बघितलं ना मी कालच्या धरून बघते. मी म्हणते तर काय बाय पुरुष सांगायचे तवाले असन तसन काय तसन बाय तिथे आमकं पाहिलं नाही. कालच्या धरून बघायची तिथं काय शिकून सवरून उपयोग झाला एवढा. आपल्या बरोबर उन्हात काम करते आता कंचई बी. मग आता गावाला आली मग काम नाही करीन. मग आता सासू तिला आई तर घालीन का? आणि ती शोभा तर म्हणली बाय लय ती पोर अशी लय तशी काय भूषण सांगत होती. पाम तिला म्हणा बघा आता तिने नाही पाहिलं काय ना माहिती नाही काय तिला. बघितलं असं ना, आता सकाळपासून पाणी वाहते ना आता पाणीच काय चुलीवर स्वयंपाक काय 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 करते. आता या पाणीच काय सगळं काम करते. आता नाही करीन तर काय करू. सासू कशी आहे नाही केलं इथं. मग ते पण आहे, सासू कामालाच लागत असं. मग नाही काम करीन तर काय करीन इथं. आता इथं गाव केल्याशिवाय पर्याय आहे का काही. चल जाते आता मी बाय कवर बसते. आता काय तिचं आपल्याला काय करायचंय त्याचं मरू दे तिकडे. आपलं काम पडलंय कितकं बी बसावं त्यांचं हे करीत इथं. ए दुधी भरला का नाही ना हांडा बाय कावाची बरी तो हांड आवर. एवढ्या लांब कशाला आला तुम्ही पाणी भरायला? अहो सकाळचं लागतंय ना हो भाऊजी स्वयंपाकाला. मी आता जातो, मोटर चालू करतो, पाईपाने पाणी भरून घ्या आणि परतच्या वेळेस मला सांगायचं आधीच. हो भाऊजी. माझी स्वप्न दबत चालली आहेत.
एवढं मोठं घर आहे, पण मला गुदमरल्यासारखं होतं या घरात. काय झालं नेमका? मी म्हटलं होतं तुम्हाला की मला मेकअपमध्ये माझं करिअर करायचं आहे, पण इतके दिवस सगळ्यांचं मन धरून राहिले. असं वाटलं कधीतरी कोणीतरी समजून घेईल. तुला तर माहिती आहे आता घरची परिस्थिती कशी आहे. तुलाच थोडं समजून घ्यावं लागेल. पण गाव आहे, गावाला थोड्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात. पण किती दिवस, वर्ष होऊन गेलं. होईल हळूहळू. या होप्सवरती किती दिवस राहणार ना शेठ मी. यार मला जमतच नाहीये मेकअप. एक काम करते, वहिनींनाच बोलवते. वहिनी मेकअप करून द्या ना मला. सगळ्यात छान मेकअप करा, मी सगळ्यात वेगळी दिसली पाहिजे. नका टेन्शन घेऊ, छानच मेकअप करून देईल. कसा वाटला मेकअप? छान छान दिसते ना. सुंदर. काम आहे भरपूर. आहे कशी दिसते? अरे भारी दिसते की काय, पाहुणे बघायला येतात का तुला आज? पाहुणे वगैरे काय नाही हो, कॉलेजमध्ये फंक्शन आहे त्याच्यासाठी ते एवढं आवरलंय मी. अरे वा, पार्लरपेक्षा पण भारी मेकअप केलाय तुझा. पार्लर बिर्लर काय नाही हो, वहिनीनेच केलाय मेकअप. वहिनी तिने केला तुझा मेकअप. वैसे 2 तास झाले भूमिका येऊन बसली, तिला चहा नाही पाणी नाही, बसली ती रंगरंगोटी करीत. आगला तो त्या रंगपेटीला. जादू आहे बघ तुझ्या हातामध्ये. कुठला मुहूर्त काढून आले काय माहित करा. कुठला मुहूर्त काढून आले काय माहित. आगला तो त्या रंगपेटीला. जादू आहे बघ तुझ्या हातामध्ये. कुठला मुहूर्त काढून आले काय माहित. हातामध्ये. आगला तो त्या रंगपेटीला.